विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो मुलांना पडलेला आहे एंडसेमचा प्रिपेअर करताना की पेपर पॅटर्न खरोखर चेंज झालाय का. सो मित्रांनो, आता एंडसेम एक्झाम ज्या होता आहे त्याच्यामध्ये खरोखर पेपर पॅटर्न आपले बदलले का, त्याच्यानंतर बदलले तर कुठल्या विषयांचे बदलले, कुठल्या विषयांचे नाही बदलले, पेपर कुठल्या पॅटर्न मध्ये येणार आहे, डिटेल मध्ये या गोष्टीबद्दल खूप मुलं मला विचारताय, क्लासमध्ये विचारतात, कॉल पण येतात, काही मुलं कमेंट पण करतात. सो या प्रश्नाचं डिटेल मध्ये आपण आता आन्सर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ प्रॉपर पूर्ण बघा जेणेकरून तुमच्या मनातले जे प्रश्न बघा मी इथे लिहून ठेवले, हे सगळे प्रश्न मला मुलांनी विचारले, हे सगळे प्रश्न मी एक एक प्रश्न घेणार आहे. पण प्रॉपर व्हिडिओ बघा, नाही तर अर्धवट व्हिडिओ बघशाल मग शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण कळेल. अर्धवट बघितली, मध्ये सोडली, फॉरवर्ड केली, कळणार नाही, गोष्टी चुकीच्या तुम्ही घेशाल आणि त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने अभ्यास करशाल, रिझल्ट रॉंग येईल. सो मी जे सांगतोय ते रिअल सांगतोय, ऑथेंटिकेटेड सांगतो आहे, पण व्हिडिओ प्रॉपरली बघा, समजून घ्या डिटेल व्हिडिओ. मग हवं नाही समजले तर 1-2 वेळा बघा, मग तुम्हाला डिटेल कळेल. ओके, सो बघा, पेपर पॅटर्नच्या रिलेटेड मुलांचे एवढे सगळे प्रश्न जे मला विचारले जात आहेत त्याच्यावर आपण जाऊया. आता एक एक प्रश्न चेंज बघूया. पहिला आहे पेपर पॅटर्न हे M1 M2 M3 चे चेंज झाले का. सेकंड, M3 चा पेपर पॅटर्न कुठल्या पॅटर्न साठी चेंज झालाय. थर्ड, FE 2024 मध्ये कुठल्या विषयांचे पॅटर्न चेंज झाले आहे. फोर्थ, SE 2024 चा M3 आणि M3 सोडून बाकी विषयांचे पेपर पॅटर्न काय असणार आहे. आणि पाचवा, बॅकलॉग वाल्यांना M3 कुठल्या पॅटर्न मध्ये राहील. त्याच्यानंतर 6वा प्रश्न, पेपर पॅटर्न चेंज झालाय म्हणजे नेमकी काय चेंज झालाय. 7वा, मग चेंज जर झाला असेल तर ओल्ड पॅटर्न काय होता, न्यू पॅटर्न काय, दोघांमध्ये फरक काय. आणि 8वा, 2024 पॅटर्नचे फर्स्ट इयर साठी फक्त 2च पेपर आहे आणि सेकंड इयर साठी एक पण पेपर नाहीये 2024 पॅटर्नचे. मग 19 पॅटर्नचे रेफर करायचे असतील तर कसे करायला पाहिजे किंवा केले तर चालतील का. हे सगळे महत्वाचे प्रश्न जे मला एक्झामचे रिलेटेड कंटिन्यू विचारले जात आहे ते या व्हिडिओत मी क्लिअर करणार आहे. व्हिडिओ प्रॉपर बघा, समजून घ्या तरच होईल, अर्धवट व्हिडिओ बघितला क्लिअर होणार नाही, मी पहिलेच सांगतो. सो मित्रांनो, पहिले प्रश्न घेण्याच्या ऐवजी पहिल्यांदा ह्या प्रश्नांपासून आपण येऊया, 6व्या 7व्या, मग पहिल्या प्रश्नांवर जाऊया इकडच्या. ओके, सगळे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत तुमच्या एक्झामचे रिलेटेड. सो पेपर पॅटर्न चेंज झालाय का. ओके, म्हणजे पेपर पॅटर्न चेंज झाला, नेमकी काय चेंज झालाय आणि ओल्ड वर्सेस न्यू पॅटर्न काय आहे, हे दोन्ही प्रश्न आता मी सोबत तुम्हाला घेतो. बघा, समजून घ्या. आता पेपर पॅटर्न चेंज होणं म्हणजे काय, सिलेबस नाही चेंज होत, सिलेबस तोच चेंज झाला असतो, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत बदलली असते. म्हणजे समजा ऑरला ऑर प्रश्न असतील तर सगळ्यांमधून ऑप्शन दिले असतात, एनी 2 करा, एनी 3 करा, असा पॅटर्न असू शकतो, किंवा मार्किंग स्कीम चेंज झालेली असते, किंवा MCQ चेंज झालेले असतो, याला म्हणतात पेपर पॅटर्न चेंज. आता कुठल्या विषयांचे चेंज झाले काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघूया. कुठल्या विषयांचे चेंज झाले, कुठल्या विषयांचे नाही झाले, सगळं मी सांगतो, प्रॉपरली समजून घ्या. आता आधी पॅटर्न समजून घेऊया. बघा, हा आपला रेग्युलर पॅटर्न आहे, बरोबर, जो आता मी एका विषयाचं घेतला M3, असं सगळ्याच विषयांना सेम पॅटर्न असतो जवळपास. फक्त MCQ, मॅथ्सला MCQ असतात, बाकीच्या विषयांना MCQ नाही राहत, आणि काही विषयांना फर्स्ट इयरच्या फिजिक्स केमिस्ट्रीला आहे MCQ, बाकी विषयांना MCQ येत नाही, बरोबर. सो जनरली अशा प्रकारचा पॅटर्न असतो. मी जस्ट मॅथ्स घेतलाय तुम्हाला इथे रेफरन्सला, मॅथ्सच मी सांगतो असं नाही, मी ओव्हरऑल सांगतोय तुम्हाला. सो मॅथ्स मध्ये कसं असायचं, पहिल्यांदा MCQ असायचं, नंतर बघा आपला पॅटर्न कसं असायचं या प्रकारे. समजा क्वेश्चन नंबर 2 आहे, त्याच्यात 3 बीट आले, ABC, तिन्ही कंपल्सरी आहे, बरोबर. आता त्याला और कुठला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3. बघा, आतापर्यंत सगळ्या विषयांना, मॅथ्सलाच नाही सगळ्या विषयांना हा पॅटर्न आहे की क्वेश्चन 2 त्याला और क्वेश्चन 3 मध्ये पुन्हा 3 बीट आहे. एकतर क्वेश्चन 2 घेतला, 2 मधले ABC सोडवा, 3 ऑप्शनला जाईल, किंवा 3 घ्या, 3 मधले ABC सोडवा, 2 ऑप्शनला जाईल. कुठलाच तुम्ही असं करू शकत नाही की 2 मधले 2 सोडवले, 3 मधला 1 सोडवला, असं करता येत नाही, कारण कुठल्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऑप्शन नाहीये. जो मेन क्वेश्चन घेतला तो पूर्ण सोडवायचा आहे. याच प्रकारे प्रत्येक आपल्या जवळपास सगळ्या विषयांचा पॅटर्न असतो, बरोबर. बघा, क्वेश्चन नंबर 4 आहे, 4 मध्ये 3 बीट करा, किंवा और क्वेश्चन नंबर 5 घ्या, 5 मधले 3 बीट करा, ABC 4 ऑप्शनला सोडवा. असा पॅटर्न हा जुना पॅटर्न आहे, म्हणजे हा सगळ्या विषयांचा पॅटर्न आहे, बरोबर. मग आता आपल्या पहिल्या प्रश्नावर येऊया की इकडे येऊया आता. यस, की पेपर पॅटर्न हे नेमकी मॅथ्सचे चेंज झाले का, M1 M2 M3 चे. तर मी पुन्हा एकदा क्लिअर करून देतो, M1 M2 हे फर्स्ट इयरला आहे, यांचा पेपर पॅटर्न चेंज झालेला नाहीये, पेपर पॅटर्न फक्त M3 चा चेंज झाला आहे. क्लिअर झालं.
फक्त आणि फक्त M3 चा पेपर पॅटर्न चेंज झालाय. मग M1 M2 ला कुठला पेपर पॅटर्न आहे जो आता मी दाखवला ना आपला रेग्युलर पेपर पॅटर्न, ज्याच्यामध्ये 3 दिलेले असतात, 3 बीट असतात, 3 पैकी 2 सोडवा. बरोबर, हे 3 बीट असतात, 3 पैकी 3 सोडवा. किंवा ऑर क्वेश्चन नंबर नेक्स्ट घ्या, त्याच्यातले 3 सोडवा. त्याच्यामध्ये कुठलाही ऑर नसतो, पूर्ण क्वेश्चन सोडवा लागतो. हाच पॅटर्न M1 M2 ला आहे. फक्त M3 ला पॅटर्न चेंज झालाय सगळ्या ब्रांचच्या. ओके, मग आता कुठल्या पॅटर्नला झालाय ते पण समजून घ्या. यस, तो पुन्हा पुढे मागे येऊया आपण. M3 चा नवीन पेपर पॅटर्न काय तेही तुम्हाला सांगतो. बघा, M1 M2 फर्स्ट इयरला आहे, त्यांचा पेपर पॅटर्न सेम आहे जसा आता आपण केला की क्वेश्चन 1 ABC तिन्ही कंपल्सरी किंवा क्वेश्चन नंबर 2 ABC तिघी कंपल्सरी. हाच M1 M2 ला पॅटर्न आहे. मग आता राहिला M3 ला पॅटर्न चेंज झालाय. ओके, सो M3 चा पेपर पॅटर्न कुठल्या पॅटर्न साठी चेंज झालाय? सो M3 चा पेपर पॅटर्न फक्त 2024 पॅटर्न साठी चेंज झालेला आहे, 2019 नाही. म्हणून 2019 पॅटर्न मध्ये ज्यांनी M3 दिला असेल त्यांचा M3 आता बॅकलॉग आहे. सो त्यांना आता जो बॅकलॉगचा पेपर राहील तो 2019 पॅटर्न मध्येच राहील आणि जुन्या पॅटर्ननेच राहील. लक्षात ठेवा, M3 मध्ये बॅकलॉगचे पेपर हे 19 पॅटर्नच्या मुलांचे आणि त्यांना आता M3 चा बॅकलॉगचा पेपर हा 19 पॅटर्न नुसारच येणार. या पद्धतीने क्लिअर. फक्त M3 चे जे नवीन मुलं आहे 2024 पॅटर्न मधले त्यांना M3 चा पेपर हा 24 पॅटर्नच्या नवीन पॅटर्न नुसार येणार आहे. आणि आता नवीन पॅटर्न कसा आहे तो पण सांगतो. बघा, हा आपला जुना पॅटर्न झाला. यस, बाकी विषयांना काय पॅटर्न असणार आहे ते पण पुढे सांगणार आहे मी. हे विषय आपले क्लिअर करायचे. बाकी रेग्युलर सब्जेक्टचं पॅटर्न काय ते मी सांगतो तुम्हाला. ओके, आता M3 चा नवीन पॅटर्न काय असा, समजा क्वेश्चन नंबर 2 आहे, हा ऑब्विसली 2 आणि 3 पहिला तर MCQ असतो. बरोबर, हा सेकंड आणि थर्ड झाला. हा क्वेश्चन नंबर 2 आहे, त्याला और क्वेश्चन नंबर 3 पहिला MCQ गेला. बरोबर, क्वेश्चन 1 MCQ. सिमिलरली इकडे पण क्वेश्चन 1 MCQ. फक्त आता क्वेश्चन 2 मध्ये कसं असेल, ABCDE 5 बीट असणार आहे. आतापर्यंत किती बीट असायचे? 3 पैकी कंपल्सरी 3 सोडवावं लागायचे, आयदर हे 3 किंवा हे 3. आता तसं नाहीये, 5 बीट आहे, 5 पैकी तुम्हाला एनी 3 असणार. एनी 3 हा M3 चा न्यू पॅटर्न आहे. एनी 3 5 पैकी कुठले पण 3 सोडवा, हा विषय संपला. मग डायरेक्ट क्वेश्चन नंबर 3 ला जा. 3 मध्ये पण पुन्हा ABCD 5 बीट, 5 पैकी एनी 3 सोडवा. या प्रकारे M3 चा नवीन पॅटर्न असणार आहे. मी दाखवून देतो बघा. यस, लक्ष द्या. हा आपला जुना पॅटर्न, पहिला क्वेश्चन MCQ, क्वेश्चन 2 ABC कंपल्सरी किंवा क्वेश्चन 3 ABC, क्वेश्चन 3 जस्ट अ मिनिट, क्वेश्चन 3 ABC कंपल्सरी. बरोबर, सिमिलरली क्वेश्चन 4 घेतला तर ABC करा किंवा सोडून द्या. क्वेश्चन 5 घ्या, पूर्ण ABC करा. हा जुना पॅटर्न. आता नवीन M3 चा पॅटर्न बघा, हा आहे न्यू M3 चा पॅटर्न. हा मी जस्ट इलेक्ट्रिकल ब्रांचची पेपर इथे घेतली आहे, म्हणून इलेक्ट्रिकलच झालंय का चेंज असं सगळ्यांना सेमच पॅटर्न असणार आहे. ओके, बघा, क्वेश्चन पहिला MCQ गेला. यस, 24 पॅटर्न मध्ये. आता क्वेश्चन 2 पूर्ण ABCD 5 बीट आहे. मी सांगितलं ना 5 पैकी किती सॉल्व्ह करायचे? एनी 3. 5 बीट आहे, 5 पैकी 3 सोडवायचे. हा झाला युनिट नंबर 1. ओके, हा युनिट 2. क्वेश्चन 4 युनिट 3 वर, हा युनिट नंबर 4 आणि हा युनिट नंबर 5. कळालं? सो आतापर्यंत पॅटर्न कसा होता? असा होता ना आपला. क्वेश्चन नंबर समजा 2 ABC और क्वेश्चन नंबर 3 ABC. हा एकतर हा सोडवा, हा स्किप करा किंवा हा करा, हा स्किप करा. आता तसं नाही, डायरेक्ट क्वेश्चन नंबर समजा 2 घेतला ABCDE, आता एनी 3 करा, एनी 3. अशा प्रकारे हा M3 चा पेपर पॅटर्न असणार आहे. कळालं? हा इलेक्ट्रिकलचा आहे. याच प्रकारे तुम्हाला सगळ्या डिपार्टमेंटचे M3 चे पॅटर्न लागत असेल मला कमेंट मध्ये सांगा, मी त्यांचे पण तुम्हाला पॅटर्न देईल. सो आता पुढे M3 चा अभ्यास कसा करायचा डिपार्टमेंट वाईज त्या रिलेटेड पण मी व्हिडिओ देईल. मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर. हे कळालं तुम्हाला? चला आपल्या प्रश्नांवरती येऊया पुन्हा. हे मी क्लिअर केलं. यस, चला नेक्स्ट. M3 चं क्लिअर केलं. M1 M2 ला जुनाच पॅटर्न, M3 ला नवीन पॅटर्न येतो. फक्त 24 पॅटर्नला आहे. 24 पॅटर्नला 20 पॅटर्न M3 चा पेपर होईल. जुन्या मुलांना 19 पॅटर्न मध्येच पेपर द्यावा लागणार आहे. आता फर्स्ट इयरच्या अदर कुठल्या विषयांचे पॅटर्न चेंज झाले का? तर नाही, सगळ्या विषयांना ओल्ड पॅटर्न नुसारच पेपर येणार आहे. म्हणजे ऑरला ऑर तसंच येणार आहे. सगळी बीट कंपल्सरी. फर्स्ट इयरचं क्लिअर झालं. सो फर्स्ट इयरच्या मुलं मला विचारतात की सर आम्हाला पण पॅटर्न बदललाय का? तर नाही, फर्स्ट इयरचे 24 पॅटर्नचे आतापर्यंत 2 पेपर झाले. एक डिसेंबर 24 आणि एक जून 25
25 या दोन्हीमध्ये ज्या पॅटर्नने पेपर आले त्याच पॅटर्न नुसार फर्स्ट इयरला पेपर येणार आहे. फर्स्ट इयरच्या बाबतीत कुठलाही चेंज झालेला नाही, हे क्लिअर आहे. आता सेकंड इयरवर येऊया. सेकंड इयरचं तर क्लिअर झालं की M3चा पॅटर्न चेंज झालाय. मग बाकी विषयांचं काय, सगळ्या ब्रांचसाठी बाकीच्या विषयांचं काय, सगळ्या ब्रांचसाठी M3चा पेपर पॅटर्न चेंज झालाय. हो, 24 पॅटर्न मध्ये सेकंड इयरला सगळ्या ब्रांचचा M3चा पेपर पॅटर्न चेंज झालाय. मग सेकंड इयर 24 पॅटर्न मध्ये बाकीच्या विषयांचं काय, तो बाकीच्या विषयांना तोच आपला पॅटर्न आहे, जुना पॅटर्न. कुठला, जो आता आपण बघितला. तर क्वेश्चन समजा 1, त्याच्यामध्ये समजा ABC 3 प्रश्न किंवा त्याला और क्वेश्चन नंबर 2 त्याच्यात 3 प्रश्न ABC. एक तर हा क्वेश्चन करा, हा और सोडा, किंवा हा करा, हा और सोडा. याच पद्धतीने बाकी सगळ्या विषयांचे तुमचे पेपर असणार आहे. लक्षात ठेवा. सो सेकंड इयर मध्ये जे M3 सोडून बाकी सगळ्या ब्रांचसाठी सेकंड इयर मध्ये 24 पॅटर्न मध्ये M3 सोडून सगळ्या ब्रांचसाठी यस रेग्युलर बाकी सगळ्या विषयांचे पेपर हे आपला जुना पॅटर्न आहे. क्वेश्चनला क्वेश्चन और बाकी ABC तिन्ही बीट कंपल्सरी त्याच पॅटर्न नुसार पेपर येतील. काही चेंज झालेलं नाही, फक्त M3 ला चेंज झालाय. क्लिअर आहे, हे क्वेश्चन क्लिअर झाले. आता हे पण क्वेश्चन मी ऑलरेडी क्लिअर करून दिले. ओल्ड आणि न्यू दोन्ही पॅटर्न तुम्हाला सांगितले, काय चेंज झालं ते सांगितलं. आता एक प्रश्न पुन्हा येतोय, 8वा प्रश्न की सर पहिल्यांदा आपण इथे घेऊया की फर्स्ट इयर 2024 पॅटर्न फर्स्ट इयर मध्ये 2च पेपर आहेत. एक आहे डिसेंबर 24 आणि एक आहे जून 25. तर मग 19 पॅटर्नचे पेपर रेफरले तर चालेल का? आणि सेम सेकंड इयर 2024 पॅटर्न मध्ये तर पहिल्यांदाच एक्झाम होते, एक पण पेपर नाहीये सेकंड इयरच्या मुलांना. जुने पेपर 24 पॅटर्नचे एक पण पेपर नाहीये. मग आम्ही पण 19 पॅटर्नचे सेकंड इयर आणि फर्स्ट इयरच्या मुलांनी 19 पॅटर्नचे पेपर रेफर केले तर चालेल का? तो मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगेल, तुम्ही दोन्ही पण इयरच्या मुलांनी 19 पॅटर्न पेपरचे 19 पॅटर्नचे जरी, कारण 19 पॅटर्नचे जवळजवळ 5-6 पेपर अवेलेबल आहे, सो ते जरी रेफर केले तरी चालेल. पण ते 19 पॅटर्नचे पेपर रेफर केले तरी चालेल, पण त्याच्यामध्ये जो काही 20% सिलेबस चेंज झालाय तो पहिल्यांदा आपल्या टीचर कडून तो प्रश्नपत्रिका घेऊन जा आपल्या टीचरकडे. 19 पॅटर्नचे पेपर घेऊन जा. मग समजा प्रश्न आहे 1 आहे 2 आहे 3 आहे उदाहरणार्थ, मग सर सांगतील याच्यातून हा स्किप कर, हा कर, हा स्किप कर, हा सिलेबस मध्ये नाही हा कर, आणि अजून हा एक क्वेश्चन ऍड झालाय याच्यावरचे पण क्वेश्चन, हा न्यू टॉपिक आहे याच्यावरचे पण क्वेश्चन थोडे मी असाइनमेंट दिली त्या असाइनमेंट मधनं करून घे. कळालं? सो 19 पॅटर्नचे पेपर रेफर करताना आपल्या टीचर कडनं पहिल्यांदा चेक करून घ्या, मग ते तुम्हाला पुन्हा करून देतील. हार्ड कॉपी घेऊन जा, पुन्हा करून देतील की हा हे सिलेबस म्हणून कट झाले, हे कट कर, हे सिलेबस मध्ये ऍज इट इज राहिले हे रेफर कर, आणि हे न्यू टॉपिक ऍड झाले याच्यावर मी असाइनमेंट दिली त्यातले प्रश्न अटेम्प्ट कर. कळालं मित्रांनो? सो सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी डिटेल मध्ये या व्हिडिओ मध्ये दिले. एंडसेम तुमची सोपी जावी यासाठी M3 च्या रिलेटेड सगळे पेपर पॅटर्न पण मी आता सगळ्या ब्रांचचे देणार आहे. तसंच तुमच्या सगळ्या इयरचे सगळ्या ब्रांचेसचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आपल्या पर्पल हॅट ॲपवर अवेलेबल आहे. सो सेकंड इयर असो, फर्स्ट इयर असो, 19 पॅटर्न असो, 24 पॅटर्न असो, थर्ड इयर असो, BE असो, मित्रांनो एंडसेम स्कोरिंग करायची असेल तर नक्की आपलं पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. सगळ्या विषयांचे IMP क्वेश्चन आम्ही तर डायरेक्ट फ्री दिलेलेच आहे तुम्हाला. IMP क्वेश्चन फ्री लागता, ऍप डाउनलोड करा. स्ट्रॅटर्जी, पेपर पॅटर्न या सगळ्या गोष्टी आम्ही ऍपवर फ्री दिल्या त्या बघा. तुम्हाला वाटल्या मला खरोखर स्कोर करायचं, पर्पल हॅट आम्हाला मदत करते, पर्पल हॅटचे कोर्सेस बेस्ट आहे, मला फायदा होतोय, तर नक्की आपल्या कोर्सेसवरनं सबस्क्रिप्शन घ्या. एंडसेम तुम्ही 2-2, 3-3 दिवसात प्रिपेअर करशाल आणि 2-3 दिवसात तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की यार मी अभ्यास केला, ते मला आता कॉन्फिडन्स आला आणि मी आउट ऑफ मार्क घेऊ शकतो, विषय क्लिअर करू शकतो. सो एंडसेमच्या प्रिपरेशनसाठी नक्की पर्पल हॅट ॲपवरनं अभ्यास करा. बाकी पेपर पॅटर्नचे सगळे डाऊट्स मी या व्हिडिओत क्लिअर केले. अजून काही डाऊट असले नक्की मला कमेंटमध्ये लिहा. येस, अजून काही व्हिडिओ लागल्या सांगत जा. चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि फ्री लेक्चर हे फ्री IMP क्वेश्चन पेपर पॅटर्न आपल्या ॲपवर आहेच, प्लस फ्री पॉडकास्ट, सब्जेक्टचे पॉडकास्ट, स्टडी कसा करायचा, कसं काय येतं काय नाही या रिलेटेड अख्खी प्लेलिस्ट आपल्या युट्यूब चॅनलवर फ्री आहे. ती प्लेलिस्ट बघा, तिच्यावर नंबर ऑफ सब्जेक्ट आम्ही दिलेले, ते बघा, त्यांनी तुमचे विषय आरामात क्लिअर करशाल. थँक्यू.